पहाट झाली, सूर्यनारायणांचे दर्शन झाले. दर्शन झाल्यावर सकाळ अगदी आपल्याला खूप प्रसन्न जात असते. त्यामध्ये झाडांना आपण फुलं लागलेली बघतो, पक्ष्यांचा आवाज असतो. अशा प्रकारे आपली दिवसाची सुरुवात जर झाली तर तो दिवस खूपच सुंदर जातो ना. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी. आज काय बघणार आहोत तर एकादशी होती, अधिक महिन्यातली एकादशी. त्या एकादशीचं पूजन कशा प्रकारे केलेलं आहे, त्याचबरोबर नवीन देवघरामध्ये मी देवांची रचना कशा प्रकारे केली. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं जे देवघर आहे ते कोणत्या दिशेला आहे बरं. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपलं देवघर हे ईशान्य कोपऱ्याला पाहिजे किंवा पूर्व, पश्चिम, उत्तर. तर तसं पाहता ईशान्य कोपरा हा आपल्या देवघरासाठी अतिउत्तम आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं की आपण त्या ठिकाणी इतर कुठली वस्तू असली म्हणजे आपण देवघर हे ठेवू शकत नाही. तसं पाहता पूर्व, पश्चिम, उत्तर या दिशेला चालू शकतं. आपण अनेक असे व्हिडिओज बघतो, त्यामध्ये सांगितलेलं असतं की देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे. परंतु बऱ्याच जणांकडे जागेअभावी त्या दिशेला ते ठेवू शकत नाही. तर पश्चिम, उत्तर ही दिशासुद्धा अतिउत्तम आहे. तर अशा प्रकारे हाच आपण थोडी माहितीसुद्धा बघू त्याच मार्फत. आणि सकाळची आज एकादशी होती म्हणून स्नानादी झालं आणि त्यानंतर सर्वप्रथम गॅसचं पूजन केलेलं आहे. त्यानंतर टिफिन बनवून झाला आणि पूजेकरिता फुलं तोडण्यासाठी टेरेसवर आली होती. काही आपण झाडांना लवकर पाणी टाकल्यामुळे आपली झाडंही छान राहतात आणि खराबही होत नाही. सायंकाळची वेळ अशी असते की दिवसभराच्या तापमानामुळे आपली झाडं म्हणा, कुंड्या खूप तापलेल्या असतात. तर चला आज आता गवती चहा तोडण्याचं ठरवलं, कारण गवती चहा हा खूप वाढलेला होता आणि आता त्याला नवीन पालवी फुटणारच आहे. म्हटलं आपण त्याला छान अशा प्रकारे कट करूया, कारण कसं आहे गवती चहा जर असा वाढला आणि वाढल्यानंतर आपण जर कट केला तर त्याला आणखीन खालून भरपूर फांद्या फुटतात. येणाऱ्या प्रत्येक महिन्याला एकादशीचे महत्त्व खूप असते, परंतु अधिक मासातील आलेली एकादशी सर्वात महत्त्वपूर्ण एकादशी आहे. या एकादशीमध्ये आपण महिनाभर अधिक मासाची पोथी लावलेली असते. विष्णू भगवान यांचं घरामध्ये नामस्मरण सुरू असतं, त्यांची पूजा अर्चा. अनेकजण दीपदान करतात, 33 वाती लावून दीपदान करत असतात. गंगेमध्ये करतात, देवालयात करतात, अगदी तुळशीजवळ करतात किंवा मंदिरांमध्ये जाऊन करतात, आपल्या घरामध्ये करतात. असे अनेक प्रकारचे दीपदानसुद्धा या अधिक महिन्यामध्ये केले जाते. दान धर्म तर आपण करतोच, त्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. गोपद्म रांगोळीचं पूजन, गोमातेची पूजा, अशा प्रकारे विविध आपण मंत्र, स्तोत्र किंवा पूजाविधी आपल्या घरामध्ये करत असतो. तर आज आहे एकादशी, तर मी बघा पूजा कशा प्रकारे केलेली आहे. होता गुरुवार आणि म्हटलं अष्टलक्ष्मी दिवा आणि माता लक्ष्मीचे दीपक अशा प्रकारे आपण प्रज्वलित करूया आणि देवघरामध्ये देवांची सुंदर अशी पूजेची मांडणी करूया. अष्टलक्ष्मी दिव्याचे सुद्धा महत्त्व अनन्य आहे. 8 लक्ष्मीचं पूजन आपल्याकडून होत असतं. हा दिवासुद्धा मी आता बरेच महिने झाले तर तेव्हा मी पुण्यावरून घेतलेला होता. तर बघा या दिव्यामध्ये 8 लक्ष्मींचं असं रूप आहे आणि त्या रूपांची आपण पूजा करत असतो. आपण ज्यावेळेस वैभव लक्ष्मीची उपवास करतो ना, तेव्हासुद्धा आपण अशा दिवा प्रज्वलित करू शकतो. आज अंगणामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे तुळशी मातेचं पूजन होऊन छोटीशी रांगोळी काढलेली आहे. अगदी खूप मोठी नाही, छोटी, पण खूप छान वाटत होतं. अगदी मेन एंट्री थोडी सजवली, म्हणजे काही आर्टिफिशियल फुलंसुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत आणि अशा प्रकारे छान सागर संगीत पूजा केली. मेन एंट्रीला खूप झाडं लावलेली आहेत, त्यामध्ये मोराच्या कुंड्या खूप सुंदर दिसतात आणि त्या अशा प्रकारे मी अगदी पायरींवर ठेवलेल्या आहेत. तर चला आज पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यामध्ये डेकोरेशन मी कशा प्रकारे केलेलं आहे.
अगदी सणावारांना झेंडूच्या फुलांचं डेकोरेशन किंवा झेंडूची फुलं खूप सुंदर वाटतात. आपण बऱ्याचदा तोरण वगैरे करत असतो. तर मी कुठली आयडिया केलेली आहे, तर अशा मार्केटमधून मी छोट्या म्हणजे लाकडी स्टिक मिळतात त्या आणलेल्या आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारे फुलं ही टाकून घेतली. तर अगदी 4-4च टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे 2 कलरमध्ये मी तयार करणार आहे. अगदी मी देवघराच्या दोन्ही साईडला 2 ग्लासांमध्ये कर्दळीच्या पानांचे खांब लावलेले आहेत आणि त्या खांबांमध्ये या फुलांची सजावट करणार आहे. हा अधिक महिना आहे. मी बऱ्याच दिवसांमध्ये सत्यनारायण पूजा वगैरे पण केली आणि आपल्या देवघराला जर आपण केळीचे पानं म्हणा किंवा कर्दळीचे खांब अशा प्रकारे जर लावलं, तेव्हासुद्धा आपलं देवघर खूप छान वाटतं आणि अधिकचा महिना म्हटलं तर त्याहूनही अधिक छान. अशा प्रकारे सगळे फुलं यामध्ये टाकून झालेली आहेत. आता चला आपण लावून घेऊया. सिंगल फुलंसुद्धा मी अशा प्रकारे खोचून घेतली आणि ते जे दिवे लावले आहेत ना मी, अष्टलक्ष्मी दिवा, माता लक्ष्मीचा दिवा, त्यांच्या मागे अशा प्रकारे म्हटलं टेपच्या सहाय्याने चिटकवून घेऊया आणि अगदी सजावट खूप सुंदर होईल. त्याचबरोबर मी कुलदेवीचा फोटो आहे, स्वामींचा फोटो आहे, या फोटोंच्या मागच्या बाजूलासुद्धा तशीच फुलं लावलेली आहेत. तर बघा बऱ्याचदा आपण फुलं पूजेमध्ये ठेवतो, फोटोंवर ठेवल्यानंतर फोटोच्या खाली ते पडून जातात. तर त्यावेळेस आपण अशा स्टिकचा वापर करू शकतो. आणि बघा आज फुलंसुद्धा खूप सुंदर मिळाली होती. अधिक महिन्यामध्ये गोपद्म व्रत केलं जातं. त्या व्रतामध्ये अगदी गाईची पावलं अशी 33 काढून त्या पावलांची पूजा केली जाते. या पूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे. आपल्या देवघरामध्ये छोटीशी पितळी गायची मूर्ती असतेच, परंतु आपण आपल्याकडे जर अशी असेल तर तिचंसुद्धा पूजन करणं महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये कुठलीही मूर्ती असो, ती कुठल्याही धातूची असो, तिचं वेळच्या वेळेस स्वच्छ धुणं, पुसणं अशा प्रकारे जर केलं तर ती एक पॉझिटिव्हिटी असते. तर माझ्या घरामध्ये अगदी 2 आहेत, एक पितळी आहे आणि अशी एक मोठी आहे. तर म्हटलं आज गुरुवार आहे, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आपण या दिवसांमध्ये अशा प्रकारे आपल्या घरातील कुठल्याही मूर्त्या अशाच ठेवल्यापेक्षा त्यांचं पूजन अशा प्रकारे जर केलं तर खूप त्याचा आपल्याला फायदा होत असतो. तर माझ्याकडे जी काही फुलं होती ती अशा प्रकारे छान अर्पण केली आणि गोमातेची पूजा या ठिकाणी अशा प्रकारे झाली. अशा प्रकारे एकादशीचं पूजन झालेलं आहे. आपल्या देवघरामध्ये जी देवं असतात तीसुद्धा प्रसन्न वाटावी, त्यासाठी आपण अशा प्रकारे छान 2-4 फुलं का असेना आपल्या देवघरामध्ये ठेवावी, जेणेकरून आपलं देवघर हे प्रसन्न दिसलं पाहिजे. फक्त घरामध्ये देवघर असून चालत नाही, तर त्या देवघरामध्ये पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे, प्रसन्नता असायला पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्या देवघराजवळ येतो ना, तर अगदी बघताच आपलं देवघर हे प्रसन्न दिसायला पाहिजे. देवघर प्रसन्न असलं म्हणजे आपल्या घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपल्यालासुद्धा तेवढीच ऊर्जा मिळत असते. जे काही ऊर्जा शक्ती जी आहे ती आपल्याला आपल्या देवांपासूनच मिळत असते आणि आपलं म्हणूनच देवघर सुंदर आणि प्रसन्न असलं म्हणजे आपल्या घरातील वातावरणसुद्धा तेवढंच खूप प्रसन्न राहतं. चला तर आता बघूया माझ्या देवघरामध्ये मी देवांची रचना कशा प्रकारे केलेली आहे आणि माझं जे देवघर आहे ते कुठल्या दिशेला आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारची देवं माझ्या देवघरामध्ये आहे. तर मी माझ्या देवघरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करत असते अशी बरीचशी माहिती. तर देवघर हे पूर्व, पश्चिम, उत्तर असं असावं म्हणतात. ईशान्य कोपरा खूप महत्त्वाचा आहे. परंतु मला सांगू का की माझा जो ईशान्य कोपरा आहे तो मला देव ठेवण्यासाठी सध्या तरी नाही जागा,
म्हणून मी माझं जे देवघर आहे ते पश्चिम भिंतीला ठेवलेलं आहे. तर असं म्हणतात की की ईशान्य कोपराच महत्त्वाचा, पण तसं नाही. मला पश्चिम दिशेला माझं देवघर असूनही माझ्या घरामध्ये अगदी म्हणजे ठीक चालू आहे. म्हणजे अडचणी येतात, प्रत्येकाला येतात. तुम्ही देवघर कुठल्याही ठिकाणी ठेवा, परंतु आपल्या घरामध्ये जी एनर्जी आहे ना, ती मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती मिळतेच. आपलं देवघर कुठल्याही दिशेला जरी ठेवलं तरी ते प्रसन्न दिसण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. त्यामध्ये फुलांचा समावेश असावा. अगदी आपण उरली ठेवावी, उरलीमध्ये काही फुलं ठेवावी आणि आपलं देवघर अशा प्रकारे छान प्रसन्न दिसण्यासाठी काही गोष्टी कराव्यात. अगदी वाजणारा शंख असावा. आपला जो प्रज्वलित केलेला दिवा आहे तो वेळच्या वेळी स्वच्छ असणं महत्त्वाचं. आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना करावी. मंगल कलश म्हणतो आपण त्या कलशाला. त्याचंसुद्धा पूजन रोज होणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा क्षुल्लक ज्या गोष्टी आहे त्या आपल्या देवघरामध्ये व्हायलाच हव्या. अगदी घंटी असेल वाजण्यासाठी, ती घंटी म्हणा. तुळशीपत्र छान प्रसन्न वाटण्यासाठी छोट्या तांब्यामध्ये ठेवू शकतो. स्वामींचा फोटो ठेवलेला आहे मी. तर अगदी देवांची आपण उजवा हात म्हणतो ना, त्या हाताला ठेवलेला आहे. स्वामींचा फोटो, बाप्पांची मूर्ती आणि राधाकृष्णाची मूर्ती, अशा ज्या मोठ्या म्हणजे फोटो मूर्त्या आहेत ना, मी त्यावरती अशा ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मध्य सेंटरला माता लक्ष्मीची मी अशा प्रकारे गजलक्ष्मीसहित विराजमान मूर्ती ठेवलेली आहे. त्यानंतर ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे आपल्या धन साठवण्याच्या, आपण त्याला उतरंडी म्हणतो, धनसंपत्तीच्या. तर त्या अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत. तर ही उतरंडी 5ची असते, 7ची असते. तर मी 5चीच घेतली होती, पण एकावर एक ठेवल्यानंतर ती थोडी म्हणजे घसरायची, तर म्हणजे पडण्याची भीती वाटायची. तर त्यामुळेच मी अशा 3 आणि 2 आणि त्याच्यानंतर गंगाजलसुद्धा मी त्यामध्येच ठेवलेलं आहे. आणि आपली कुलदेवी माता, त्या मातेचा फोटो आणि माझ्याकडे अशा तिरुपती बालाजींच्या पादुका आहेत, त्यांचं पूजन. अशा प्रकारे मी ही रचना पहिल्याच पायरींवर केलेली आहे. त्यानंतर सेकंड जी पायरी आहे त्यामध्ये अगदी देवांच्या उजवी बाजू म्हटलं ना तर विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती ठेवलेली आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती, म्हणजे जे विष्णू भगवान रूपी जे आहेत ना, ज्यांना आहेत ते असे ठेवलेले आहेत. आणि अगदी साईबाबांची मूर्तीसुद्धा मी साईडला ठेवली. त्यानंतर आपले बाळकृष्ण भगवान ठेवलेले आहेत. त्यांच्या साईडला शाळीग्राम ठेवलेले आहेत. तर ते तुळशीच्या माळेवर ठेवलेले आहेत. तुमच्याकडे जर असेल तर ते अशा प्रकारे ठेवून त्यावर तुळशीपत्र रोज अर्पण करणं महत्त्वाचं. त्यानंतर गोमातेची छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे आणि इथे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची छोटीशी मूर्ती. तर मध्य सेंटरलासुद्धा मी माता लक्ष्मीची गजलक्ष्मीसहित अशा प्रकारे रचना केलेली आहे. त्यानंतर आपले बाप्पा आहेत ते सुद्धा मध्यभागीच ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे श्रीयंत्र आहे, त्यावर छोटीशी कमळगट्टूची माळ ठेवलेली आहे आणि देवीच्या पादुका. यांची रचना 3 नंबर पायरीवर केलेली आहे. आणि 2 नंबर पायरीवर अन्नपूर्ण माता आणि शिवपिंडी. तर सगळ्यात खाली जे आहे तर कवळ्यांचं पूजन आणि कासवांचं पूजन. तर कासव जे आहे तर खालच्या साईडला जर कासवाला अंक असतील तर ते आपण तांदळात ठेवायचे असतात आणि कवळ्यासुद्धा तांदळामध्येच ठेवायचे असतात. तर कवळी ही 5, 7, 11 अशा प्रकारे आपण ठेवून त्यांचं पूजन करू शकतो. तर हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. जर कासव खालून प्लेन असेल तर तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता आणि अंक असतील कासवाला तर अशा प्रकारे तांदळामध्येच ठेवायचं. सध्या अधिकचा महिना सुरू आहे म्हणून गोपद्म रांगोळी अशा प्रकारे काढलेली आहे. हा पेला जो आहे तो नैवेद्यावर पाणी फिरवण्यासाठी भरून ठेवलेला आहे. तर नैवेद्याचा जो पेला म्हणा, तांब्या म्हणा, तो झाकून ठेवायचा असतो. अशा प्रकारे त्यावर मी एक छोटंसं फूल ठेवलेलं आहे. देवघरामध्ये स्टीलचा छोटासा तांब्या भरलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं तर तो उघडच ठेवलेला आहे. हे आहे आपल्या देवघरातील, आपल्या घरातील नकारात्मकता याद्वारे बाहेर जाण्यासाठी. छोटासा स्टीलच्या डब्यामध्ये खडीसाखर भरून ठेवलेली आहे. अगदी ज्यावेळेस आपल्याकडून काहीही दिल्या गेलं नाही नैवेद्यामध्ये, त्यावेळेस आपला तो छोटासा स्टीलचा डबा भरलेलाच असतो. तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली मला. तर बघा, देवघरामध्ये देवांच्या उजव्या साईडला सगळे पुरुष व्यक्ती आहेत आणि डाव्या बाजूला सगळ्या स्त्री व्यक्ती आहेत. अशा प्रकारे मी रचना केलेली आहे. माझं देवघर जे आहे ते पश्चिम दिशेच्या भिंतीला आहे. यामुळे मी अन्नपूर्ण मातेजवळच शिवभगवानांची पिंडी ठेवलेली आहे. तर उत्तरेकडे त्याची जलधारा जाईल अशा प्रकारे ठेवलेलं आहे.
सध्या तर अशा प्रकारे माझं देवघर या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर बघू आता तो दिवस कधी उगवेल की ज्यावेळेस माझं देवघर त्याच्या महत्त्वाच्या जागेवर जाईल. तर आशा करते तो दिवससुद्धा लवकरच यावा. कारण माझी ईशान्य जी जागा आहे देवघरासाठीची तर ती काही दिवसांनी मला मोकळी करायची आहे आणि त्या ठिकाणीच माझं हे देवघर जाणार आहे. परंतु बघा, आपण भिंत कुठलीही असो, उत्तर असो अथवा पश्चिम, पूर्व, तर आपण ज्यावेळेस पूजाविधी करतो अगदी चांगल्या मनाने करा आणि आपलं देवघर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. तर हे सर्व काही केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये शांतता राहू शकते. बऱ्याचदा ईशान्य कोपरा राहूनसुद्धा बऱ्याच घरांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येत असतात. तर आपल्या काही चुका असतात, आपल्या काही अडचणी असतात आणि अनेक प्रॉब्लेमसुद्धा असतात. तर यामुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तर आपण देवांनाही दोष देऊ शकत नाही अशा वेळेस, म्हणून आपले कर्मसुद्धा त्याला जबाबदार असतात. तर बघा, आपल्या घरामध्ये जर देवघर असेल तर रोज सेवा करत चला, पूजा करत चला आणि अभिषेक किंवा स्नान करणं देवांचं रोजच्या रोज हे खूप महत्त्वाचं आहे. बरेचसे जण स्नान नाही करत, तर ते जरी नसेल करत तरी आपण त्यांची अगदी साधी पूजासुद्धा करू शकतो. तर ती कुठली पूजा म्हणजे, तर बिना देवांना अभिषेक घालूनसुद्धा आपण पूजा करू शकतो. तर बरेच जण ऑफिसमध्ये जातात तर त्यांना वेळ नसतो. अशा वेळेस अगदी आपण पाण्याने, फुलांनी पाणी घेऊन ते देवांवर शिंपडायचं आणि त्यांची फुलं म्हणा किंवा हळदी कुंकू म्हणा हे परत त्यांना अर्पण करायचे. तर ही एक पूजा असू शकते. कारण हे कोणासाठी आहे की ज्यांना अगदी खूप वेळच नाही आहे, परंतु आपल्याला बऱ्याचशा गोष्टींसाठी वेळ असतो, पण देवांसाठी तरी थोडा वेळ काढत चला. अगदी किती मिनटं लागतात. तर तुम्ही कमी संख्येने जर देव ठेवाल तर तुम्हाला कमी वेळ लागेल. देवांची संख्या तुमच्या घरात जास्तीत जास्त वेळ लागू शकतो. देवघराच्या ड्रॉवरमध्ये बघा अशा प्रकारे मी बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत. तर यामध्ये आपल्याला लागणारे वेळच्या वेळी जे कापूस म्हणा किंवा पडी म्हणा किंवा आपल्या जपमाळा वगैरे किंवा माचीस डब्बी, हळदी कुंकू, अक्षदा हे सर्व काही मी अशा छोट्या डब्यांमध्ये भरलेलं आहे. गाईचं तूप आहे, त्याच्यामध्ये धूपबत्ती आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्याला सापडतील अशाच मी सगळ्या ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. पूर्वीच्या देवघराला एवढं काही फेस नव्हता म्हणून मला बऱ्याचशा गोष्टी ठेवता यायच्या नाही, परंतु विविध प्रकारचे दिवे, चौरंग वगैरे अशा प्रकारे काही नाणी ठेवलेली आहेत छोट्याशा डब्बीमध्ये. आपण हळदी कुंकवाच्या वेळेस त्या ओट्या भरण्यासाठी वापरतो आणि अशा प्रकारे मी हळदी कुंकवाचा करंडा वरतीच ठेवलेला आहे. तर कोणी आल्यानंतर आपल्याला त्यांना अगदी लवकर लावता यावा म्हणून. त्याचबरोबर या ठिकाणी मी देवांची वस्त्र म्हणा किंवा देवांच्या पोत्या वगैरे अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत. सध्या तर आहे असं ठेवलेलं, परंतु अजून याच्यामध्ये सुद्धा मी बदल करणार आहे. त्याचबरोबर या एका साईडला अशा प्रकारे देवांना लागणारं तेल वगैरे आहेत तर आणि त्यांची वस्त्र आहेत, हे सर्व काही ठेवलेलं आहे. अगदी कमी जागेमध्ये भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे मी गल्ला केलेला आहे. देवांचे किंवा आपण इतर जरी पैसे असतात ते साचवून ठेवू शकतो यामध्ये. तर त्यांच्यावर मी कमळ ठेवलेलं आहे, त्याचंसुद्धा रोज पूजन होतं अशा प्रकारे. आणि महत्त्वाची गोष्ट जर घ्यायची असेल तर आपण ते पैसे वापरू शकतो, दानधर्मामध्ये सुद्धा वापरू शकतो. अशा प्रकारे हे छोटंसं माझं देवघर आहे. तुम्हाला कसं वाटलं आणि दिलेली आजची ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.